मुंबईत मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू. साकी नाक्याच्या खैराणी रोडवरची घटना. साकी नाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार. मुंबईचे उपमहापौर संजय गाडेंची कारवाईची मागणी, तर थेट आयुक्तांना जबाबदार धरणं चुकीचं. महापौर तावडेंकडून पाठराखण. साकी नाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन. सहाय्यक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता निलंबित. तर कॉन्ट्रॅक्टरवर पोलीस गुन्हा दाखल करण्याचा निर्णय. बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती. मुंबईला पावसानं झोडपलं. हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी स्थानक परिसरातील रस्ते जलमय. वसई विरार नालासोपाऱ्यात 2 फुटांपर्यंत पाणी. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट. मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरूच. चर्चगेट रेल्वे स्थानक, मरोळ परिसरात झाड कोसळलं. मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून चालक जखमी. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार. 3 ते 4 जुलैला कोकणातल्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पावसानं झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी टळली. महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. अधिवेशनादरम्यान भाजपचे मंत्री, आमदार सभागृहात वारंवार गैरहजर. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचे दिले संकेत. काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल. महाराष्ट्र प्रभारी बदलणार. प्रदेशाध्यक्ष सपकाळांनाही हटवण्यासाठी काँग्रेसचे काही नेते प्रयत्नशील. सचिन को खेलने दो. स्कोर वाढल्यावर दुसऱ्या खेळाडूंनाही आणणार. शिंदेसोबत गेल्यावर सचिन अहिर यांचं सूचक वक्तव्य. नवीन आमदार फुटणार की नगरसेवक याची चर्चा. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.